धापा लागलेत, साधं बोलता पण येत नाही. आणि तुम्ही म्हणता तुमच्याकडे पाणी मागायचं. तुम्ही इथे झोपायला आलात होय? मी काय करायचं ना तर तू मला सांगण्याची गरज नाही, कळलं ना? मुक्ता पाण्यासाठी धडपडत होती आणि ही झोपली होती निवांत. अरे म्हणतोस काय? मुक्ताला तर मुलीसारखं मानते ती. अरे मग झोपलीच कशी? माई, आपल्या मुक्ताला काकीच्या भरोशावर सोडू नका. स्वामी, तुमच्यामुळे आज माझी बहीण वाचली. मला लय भारी वाटतंय बघा. मी आतापर्यंत तुझ्या खाण्यापिण्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही रे. खूप त्रास दिला ना तुला. माफ कर मला. एवढंच केलं नाही, अजून पुढे वाचा, पुढे वाचा. सावकाराने केला पत्रकाराच्या मुलीच्या खुनाचा प्रयत्न. बापरे. आई, 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 मी दवाखान्यात जाऊन येतो. मुक्ताला भेटून येतो. मला तिची लय आठवण येते. अरे पण आता घरी येऊन कितीसा वेळ झालाय तुला? रात्रभर एक तर झोपला नाहीयेस. झोप येत नाहीये का तुला? नाही आई, झोपायचा खूप प्रयत्न केला पण झोपच येत नाही. सारखी मुक्ता आणि मुक्ताचा अपघात आठवतो. माझ्या समोरून ती गाडी मुक्ताला उडवून गेली. स्वामी, त्या वाईट गोष्टींचा विचार नको करू आता. या सगळ्यातून आपली मुक्ता वाचली हेच आपलं नशीब नाही का? आई, मी भेटून येतो मुक्ताला. अरे इतकी काळजी का करतोयस? सगळं व्यवस्थित होईल असं डॉक्टर म्हणाले, हे तूच सांगितलंस ना मला. हो म्हणालो होतो, पण कुणाच ठाऊक मला लय भीती वाटते. मुक्ताच्या जीवाला धोका आहे असं वाटतंय. आई, मी मुक्ताला भेटून येतो ना. जर तुला खरंच काळजी वाटते तर तू तिला भेटूनच ये. आई, मुक्ताला खिचडी फार आवडते ना, थोडीशी बनवशील? हो बाळा, बनवते. किती इतरांचा विचार करशील, स्वतःसाठी काही करशील की नाही? आई, बाबा म्हणतात, जो दुसऱ्यासाठी जगतो तोच खरा जगतो. बघितलं बाजीराव, लोकांमध्ये किती फरक पडलाय ते. खरे मालक, तुम्हाला नुसतं बघून दारं बंद करणारी लोक तुमच्या नजरेला नजर मिळवायला लागली. कर्जाचे पैसे द्यायला कोणी तयार नाहीत. हे सगळं त्या छापून आलेल्या बातमीमुळे. या दिनकरने आमची गावातली सगळी दहशतच संपवून टाकली. खरे मालक, आता आपल्या समोर काहीच उपाय राहिलेला नाही. आता एकच उपाय आहे, एकतर आपण पोलिसाच्या स्वाधीन व्हायचं, नाहीतर मग एक गाव सोडून जायचं. काय वेळ लागले का तुला? वेळ लागलाय? अरे गावच सोडून जायचं असतं ना तर आम्ही केव्हाच सोडलं असतं. तुला सांगितलेल्या कामाचं काय केलंस तू? माणसं तयार आहेत मालक, फक्त आम्ही तुमच्या ऑर्डरची वाट बघतो. मग हीच योग्य वेळ आहे. संपवून टाक त्या पोरीला. जी. आणि एक, यावेळी या गोष्टीची बातमी कोणाला एक कळता कामा नाही. कळलं? चल एक. काय ग, कुठे निघालीस? आपल्या घरी. अगं पण असं अचानक आणि मला एकट्याला सोडून? मी एकटी नाही चालले, आपण दोघेही चाललोय. तुमचेही कपडे भरलेत. अगं पण कशासाठी जायचं आपण? कशासाठी काय विचारता? एवढा अपमान मला तरी नाही सहन. आणि जर तुम्हाला राहायचं असेल ना तर खुशाल राहा. अगं पण काय झालं, काय नाही, काय नीट सांगशील की नाही? मी मुक्ताजवळ बसले होते, जरासा डोळा लागला हो, तर त्या स्वामीने घरातल्या सगळ्यांना सांगितलं की माझं तिच्याकडे लक्षच नव्हतं. फक्त एवढ्या गोष्टीवरून मला घरातल्यांनी एवढं सुनवलंय की मला या घरात राहण्याची अजिबात इच्छा नाही. अगं तू काय डोक्यावर पडली आहेस का?
सगळी जमीन सगळी संपत्ती याच्यावर काय पाणी सोडायचं का आपण? अहो, ज्यांचा आपल्यापेक्षा त्या बाहेरच्या पोरावर जास्त विश्वास आहे ते आपल्याला कसलाही वाटा देतील असं तुम्हाला वाटतं का? अगं पण तू असंच वागलीस भांडलीस तर आपल्या हातात काहीही येणार नाही. त्यापेक्षा तू नीट वाग, निदान नीट वागण्याचं नाटक कर. दादा आला ना, मी डायरेक्ट वाटणीचीच मागणी करतो. एकदा वाटणी झाली की मग तुला जिथे जायचं तिथे जाऊ. आता हे काय करतेस? सगळे कपडे जाग्यावर ठेवून द्यायला नको. नाटकाची सुरुवात करायची आहे ना. नाटक असं रंगायला हवं ना की कोणाला काहीच कळता कामा नये. आजपर्यंत चांगलं वागण्याचं नाटक केलं ते कोणाला नाही कळलं तर हे काय कळणार आहे? म्हणजे आजवर जे वागत होतीस ते खोटं होतं? हो, पण तुमच्याशी नाही. हा, ते माहितीये मला. पण आता नाटकाचा पुढचा प्रयोग कधी आहे ते सांग. थांबा, घरातल्यांना झालेल्या दुःखातून बाहेर पडू दे. मग आपल्याला काय करायचं ना तेच करू. नाही सगळ्यांना माझ्या तालावर नाचवलं ना तर नावाची सुरेखा नाही. नुसतं असं करून नाव बदलत नसतं. जे काय करायचं ते लवकर करा. दादाला मी विश्वासात घेतो. आणि मी घरच्यांना भुरळ पाडते आदर्श सून बनून. आदर्श सून? अहो बाई, मुक्ता परब येथे ऍडमिट आहेत का? हो आहेत, पण तुम्ही कोण? अहो मी तिचा मामा, गावावरून आलोय. मला तिला भेटायचं होतं. तुम्हाला असं भेटता येणार नाही. तुम्हाला काहीतरी ओळख दाखवावी लागेल. अहो असं काय करता? तिचा मामा म्हटलं ना ती माझी भाची आहे. अजून काय ओळख दाखवू? असं करू नका. मला तिला एकदा बघू द्यावं, काल भेटू द्यावं तिला. ठीक आहे, तुम्ही इथून जा. वॉर्ड नंबर 9 मध्ये आहेत.
स्वामी, बाळा तुझ्यामुळे मुक्ताचा जीव अजून एकदा वाचलाय. स्वामी, देव नेहमी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मागे उभा असतो. मुक्तावर संकट आलं आणि स्वामी उभा राहिला. देवाची कृपाच म्हणायची. अगं अजून किती कौतुक करणार आहेस त्याचं? बस झालं. खूप मोठा पराक्रम नाही केला त्याने. कुणीही गेलं असतं तरी त्याला बघून ते गुंड पळूनच गेले असते. मग तू का नाही केलंस? जी गोष्ट त्यांनी केली ती तू करायला पाहिजे होतीस. माई, मला जर मुक्ताची काळजी नसती ना तर तिला दवाखान्यातून घेऊन घरी आलोच नसतो. घरीच उपचार करतोय ते काय उगीच नाही. कधी तिच्यावर हल्ला झाल्यावर पाणी गळ्यापर्यंत आल्यानंतर आधार देण्यामध्ये काय अर्थ आहे? माई, तुला काय म्हणायचंय? आम्हाला तिची काहीच काळजी नाहीये. जी काय काळजी आहे ती तुम्हालाच. तिच्या बापाला आहे का तिची काळजी? तो गेलाय निघून तिकडे आणि तू आम्हाला कर्तव्य शिकवतेस. पुरे झालं आता. मुक्ता सुखरूप आहे, त्यामुळे काय करायला हवं होतं यावर चर्चा करत बसण्यापेक्षा काय करूया हे ठरवा. बरं झालं दादा तू फोन केलास. नाही नाही, तू माझं ऐकून घे. तू कधी येणार आहेस? अजून काही दिवस येणार नाहीयेस? नाही म्हंटल इकडे काय चाललंय काय नाही याची तुला काही कल्पना तरी आहे का? हा? हॅलो, अहो अहो काय चाललंय तुमचं? आम्ही तुमच्यासाठी जगायचं आणि तुम्ही कुणासाठी जगताय? अहो घरातून निघाल्यानंतर आपली बायका मुलं जिवंत आहेत की नाही हे विचारण्यासाठी साधा एक फोन तरी करायचा. मला सांगा काय समजून घेऊ मी अजून? पण आम्ही कसं जगायचं इथे? मुक्ताला दवाखान्यात घे. हॅलो हॅलो, काय म्हणाला तू? काही नाही. सावकाराविरुद्धचे सगळे पुरावे जमा झाले. ते कोर्टात दाखल करून निकाल लागेपर्यंत त्यांना इथे नाही येता येणार. कारण जर सावकार सुटला तर तो पुन्हा शेतकऱ्यांना त्रास देईल. आणि या सावकारामुळे आम्हाला काय काय त्रास सहन करावा लागतोय याची त्यांना अजिबात काळजी नाही. तळबद्री मुलामुळे या घराचे वासे फिरलेत. आजवर मी वहिनीला दादावर एवढं चिडताना कधी बघितलं नाही. हो ना, आल्यापासून बघते या घरात फक्त भांडण आणि मनस्ताप, दुसरं काही घडत नाही. हो, होतोय आम्हाला मनस्ताप, पण याच्यामुळे नाही, तुमच्या दोघांमुळे. आल्यापासून नुसती भांडणं आणि दुसऱ्याला भडकवणं. हो हो, आम्हीच भडकवतो. हे सगळं आमच्यामुळेच घडते. अगदी बरोबर आहे तुमचं. त्या पोराने मुक्ताचा जीव काय वाचवला? तुम्हाला आपली माणसं नकोशी झालीत. त्यांच्या चुका काढायला लागलात तुम्ही. हे बघ माई, अजूनही नीट विचार कर. हा स्वामी तुम्हाला विश्वासात घेऊन काहीतरी करणार. एक शब्द बोलू नकोस. कसाही झालं तरी तो माझा नातू आहे. आणि मी तुझा मुलगा आहे, तोही खरा. कोणी रस्त्यावरचा भिकारी नाही.
उद्या तुला काही झालं ना तर मी उपयोगी पडेन. हा एवढासा मुलगा काय करणार आहे? म्हणजे उद्या काही व्हावं ह्याची वाट बघतोयस तू? अरे जी गोष्ट तू करायला पाहिजे होतीस ती त्यांनी केली. अरे सून म्हणजे परक्या घरची, पण ही पोरगी तर आपल्या घरची आहे ना, तिच्याबद्दल तुला काही वाटत नाही? माया मी काही करत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? करताय ना, खूप केलं. याला घरातून बाहेर कसा काढायचा ह्याच्याकडे लक्ष केलं. पण मी सांगून ठेवते, आता ह्याच्या पुढे तुम्ही काही करायचं नाही. आणि जर केलं ना तर माझ्यासारखी वाईट बाई नाही कोण, सांगून ठेवते. काय झालं आई? काही नाही ग बाळा. अगं आई, तूच आम्हाला म्हणतेस ना रडायचं नाही, आणि आता स्वतःच रडतेस? हो ग बाळा, आज मीच रडते. आज तुझ्यावर हल्ला झाला. उद्या जर का आपल्या घरातल्या अजून कोणाला काही झालं ना तर काय करू शकणार आहोत ग आपण? तुझ्या बाबांना कसली काळजीच नाहीये. आई, बाबा नाही आले म्हणून तू रडतेस ना? तूच तर म्हणतेस ना बाबांना खूप काम आहे, करू दे त्यांना काम, मला काही होणार नाही. माझा स्वामी दादा आहे ना माझ्यासोबत. बाळा, पण स्वामी दादा लहान आहे की नाही? आज तो तुला वाचवू शकला ग, पण उद्या जर एखादा अजून मोठं संकट आलं तर काय करू शकणार आहे तो? आई, आज तुला काय झालंय? तूच तर म्हणतेस ना संकटांना घाबरायचं नाही. बाबा सांगतात देव नेहमी आपल्या सोबत असतो. आणि आई, मग कशाला घाबरतेस तू? मी घाबरत नाही ग बाळा, पण मला तुमच्या दोघांची खूप काळजी वाटते. तुम्ही दोघंही घराबाहेर जाता, शाळेमध्ये येता जाता जर कोणी काही मुक्ता, अगं बाबा गेल्यापासून पुन्हा आलेच नाहीयेत. त्यांचा साधा एक फोनही नाही आलाय ग. मला कळतच नाही की त्यांना तुझी, माझी, माईची, स्वामीची यांची आठवण येत असेल का ग? आई, नको ना ग बोलू बाबांना असं. खूप चांगले आहेत ते. तू रागवली आहेस ना बाबांवर? त्यांचा फोन आला ना मी सांगेन त्यांना, बाबा मला तुमची खूप आठवण येते आणि तुम्ही नाही आलात ना म्हणून आई तुमच्यावर खूप रागवली आहे. आणि आई, बाबा आल्यावर तू कट्टी घेणार आहेस त्यांच्यासोबत? मला पण सांग, आपण दोघी मिळून कट्टी घेऊ. या पोराने जगणं मुश्किल केलंय. आज त्याच्यामुळे म्हातारीचं बोलणं ऐकावं लागलं. आजवर कधी बापाचं बोलणं ऐकलं नाही मी. नाहीतर काय, एवढा अपमान केला तुमचा. काय काय बोलल्या तुम्हाला, मला खरंच वाईट वाटलं. तू माझं सांत्वन करतेस की माझ्या जखमेवर मीठ चोळतेस? हे असं आहे तुमचं, चांगलं सांगायला गेलं की उलटच घेता. म्हणे जखमेवर मीठ चोळतेस. अहो, यापेक्षा किती पटीने मोठ्या जखमा आपल्याला स्वामीला द्यायच्या आहेत, कधीही न भरणाऱ्या. पण काय करावं ना तेच कळत नाही. त्याचा विचार तू करू नकोस. तू डोकं अजिबात लावू नकोस. हा, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय, मी विचार करत नाही? अगं, हा काही वादाचा विषय आहे का आता? बरं आहे, तुला डोकं आहे, सांग काय करायचं, सांग ना. त्या रस्त्यावरच्या कार्ट्यामुळे पोटच्या पोराला सुनावलं तिने. असं काय झालं की तिला तो जास्त जवळचा वाटतोय? खरंच तुम्ही चुकलात. तुम्ही सगळ्यांशी वाईट वागलात, याची जाणीव झाली आहे मला.
आपण सगळ्यांची माफी मागायची. आमचं चुकलं, आम्हाला माफ करा असं सांगायचं. तुझ्या डोक्यावर काही परिणाम झालाय का? मध्येच असं काय बडबडतेस? डोक्यावर परिणाम झाला होता, आता डोकं ताळ्यावर आलंय. म्हणजे जे माफी मागण्याचं तू म्हणत होतीस ते तुझं नवीन नाटक आहे. तर लावा, या नाटकाचे प्रयोग लावा. बघाच हा प्रयोग किती गाजतोय. हो, आणि घरामध्ये काम पडलं असेल ना, जरा महाराणीला सांग, काहीतरी लोळत पडलेली असते. नमस्कार. 12 नंबर म्हणजे स्वामी, तो इथेच राहतो ना? हो, पण तुम्ही कोण त्याचे? आम्ही आई वडील आणि खरे आम्ही त्याला आमच्या घरी परत न्यायला आलो.